अपूर्णांक, समच्छेद व भिन्न छेद अपूर्णांक। समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात अशा अपूर्णांकांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात। मी या ठिकाणी उदाहरणार्थ 2/5, 3/5 आणि 4/5 असे 3 अपूर्णांक मी या ठिकाणी दिलेले आहेत। या ठिकाणी छेद पहिल्या संख्येचा छेद 5 आहे, दुसऱ्या संख्येचा छेद 5 आहे, तिसऱ्या संख्येचा छेद 5 आहे। मग छेद समान आहेत म्हणून त्या अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक म्हणतात। तसंच भिन्न छेद अपूर्णांक, ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात अशा अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 2/7, 3/8 आणि 5/13। या ठिकाणी छेद पहिल्या संख्येचा छेद 7 आहे, दुसऱ्या संख्येचा छेद 8 आहे, तिसऱ्या संख्येचा छेद 13 आहे। म्हणून या तिन्ही संख्यांचे छेद भिन्न असल्यामुळे त्यांना भिन्न छेद अपूर्णांक असे म्हणतात। 4/6 चा सममूल्य अपूर्णांक कोणता? 4/6 या अपूर्णांक 2च्या पटीत आहे म्हणून 4/6 या संख्येला 2 ने भागून अंशाला व छेदाला 2 ने भागायचं आहे। मग 4 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर येणार आहे 2, 6 ला 2 ने भागल्यानंतर उत्तर येणार आहे 3। म्हणून 4/6 चा सममूल्य अपूर्णांक 2/3 आहे। पर्याय क्रमांक 3। 7/9 चा छेद 81 असणारा सममूल्य अपूर्णांक टिंब आहे। आता या ठिकाणी 7/9 दिलेले आहेत आणि 81 हे हा त्याचा छेद आहे। मग 7/9 बरोबर 7/9 गुणिले इथे उत्तर आलं पाहिजे 81 छेदमध्ये 9×9 81, 9×9 81 आलं। जर छेदाला आपण 9 ने गुणलं तर अंशाला पण आपण 9 ने गुणणार, 9×7 63, 63/81 हे त्याचा पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे। 3/5 चा सममूल्य अपूर्णांक कोणता? आता या ठिकाणी 3/5 हा अपूर्णांक दिलेला आहे। अंशाला आणि छेदाला समान संख्येने गुणायचं। आपण 3 ला 2 ने गुणलं, छेदाला पण 2 ने गुणलं तर दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार। 3×2 6 आणि 5×2 10। पर्यायामध्ये 6/10 आहे का? नाही आहे। मग पुन्हा 3/5 ला अंशाला 3 ने गुणलं, छेदाला 3 ने गुणलं म्हणजे दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळणार। 3×3 आणि 3×5 म्हणजे या सगळ्याची किंमत एकच आहे। 9/15 हे त्याचं उत्तर आहे। 24/7 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक होईल? या ठिकाणी या उदाहरणामध्ये पर्यायाकडून जायचं आहे। पहिला पर्याय कसा आहे? 3.3/7, 3.3/7 बरोबर पूर्ण संख्या 3 छेद तुमचा 7 आहे भागिले 7 अधिक 3 बरोबर 7×3 = 21 + 3 भागिले 7। 21 + 3 बरोबर आलं 24/7। मग 24/7 म्हणजे त्याचा सममूल्य अपूर्णांक आहे 3.3/7।